19 दिसंबर को बदलेगा देश का प्रधानमंत्री। कांग्रेस नेता पृथ्वीराज चौहान के दावे से हलचल मच गई है। क्या पीएम मोदी अपना पद छोड़ने वाले हैं? क्या पीएम नरेंद्र मोदी की जगह कोई दूसरा आएगा? तमाम चर्चा देखी जा रही है। देश की राजनीति में एक बार फिर हलचल। कांग्रेस के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने एक ऐसा दावा किया है जिसने सियासी गलियारों में चर्चाओं का बाजार गर्म कर दिया है। उन्होंने कहा कि 19 दिसंबर को भारत का प्रधानमंत्री बदल जाएगा और इस बार देश को एक मराठी प्रधानमंत्री मिलेगा। ये बयान उन्होंने पिंपरी चिंचवड में आयोजित एक कार्यक्रम के दौरान दिया। पृथ्वीराज चौहान ने इसी महीने ये दावा दूसरी बार किया है। इससे पहले भी उन्होंने सांगली में एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान इसी तरीके की बात कही थी। चौहान का कहना है कि वे लंबे समय तक प्रधानमंत्री कार्यालय में काम कर चुके हैं और दिल्ली के राजनीतिक हालात को समझते हैं। यही वजह है कि उनके बयान को हल्के में न लिया जाए। हालांकि ठोस सबूतों के अभाव से अभी सवाल भी उठ रहे हैं और काफी बयानबाजी देखी जा रही है। क्या कुछ उन्होंने कहा, सुनिए। उद्या काय काय घडेल मला माहित नाही। जगात बरंच काही चाललेलं आहे। मध्यंतरी मी एक छोटासा ट्वीट केला, खूप गाजला। ते म्हटले की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। कराडला बोललो मी, अनेकांचे फोन आले, विचारले त्याचा अर्थ काय, कसं काय। कोण म्हटलं की तुम्ही होणार का? कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहित नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। पण आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला। तो 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे। 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला। आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता। त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे। तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या किल्ल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ती सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे। यात कोणाकोणाचे नाव आहेत, सोशल मीडियावर काही नाव चालू आहेत का मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत। 20,000 ईमेल्स प्रकट झालेले आहेत। आणि त्यामध्ये अमेरिकन संसदेने सांगितले की हा डाउनलोडेबल डेटा पाहिजे, हा सर्च करता आला पाहिजे। निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदार याद्या कम्प्युटरवर पाठवतात